ए थांब ए, थांब थांब कर कर काय जामे इधर जा रहा घरी चाललोय है इधर गया था सातारा गेलो होतो क्या काम था तुला काय करायचंय माझं असेल ते असेल जाऊ दे बाबा नाहीतर आबा कावत्याल अरे कावतोय तो कावणे दो ना काहून येतो आम्हाला सांगितलंय चेकिंग केल्याशिवाय कुणाला आज सोडायचं नाही म्हणून कसलं चेकिंग चेकिंग सारखं चेकिंग गाववाल्यांच नाही नवीन लोकांचं मी तर गावातलाच आहे ना प्रॅक्टिस प्रॅक्टिस करत होतो आम्ही हा प्रॅक्टिस झाली का प्रॅक्टिस जाऊ कमी आता जर का उशीर झाला ना आबाला आताल त्याल जा ए काढा रे दगड काढा लावा लावा दगड लावा ए लक्ष ठेवा रे सुरजा बघितलंस का असं करायचं असतं चेकिंग कळलं ना कळलं पण बाहेरच्यांच आपल्या गावातल्यांचं नाही लक्ष ठेव ए, ए रुक 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 ए रुक रुक किधर जा रहा है हेल्मेट निकाल मला ओळख नाही अरे हेल्मेट काढल्याशिवाय कसं कळणार कोण आहेस तू अजय वय ए पोरानो दगड काढा रे आपलाच आदमी आहे काढा दगड लावा लावा दगड लावा अरे तू आजाला ओळखलं नाही वे अरे ओळखलं की पण एकदा कन्फर्म केलेलं बरं असते हा हे दगड हटव दगड हटव हे दगड हटव क्या रे जाम्या पत्थर काय करो के बीच में वो सिक्युरिटी के लिए कसली सिक्युरिटी वो भैया साहब ने बोला है ना गावात परकीय आक्रमण होऊ नये म्हणून परकीय आक्रमण हा म्हणूनच ही सिक्युरिटी आणि समजा परकीय आक्रमण झालंच तर तुम्ही थांबवणार वे हा भैया साहेबांच्या परमिशन शिवाय एक कावळा बी गावात येऊ शकत नाही वो अपनेच गाव का कावळा आहे चांगलंय चालू दे हा त्या भैयाच्या नादाला लागून तुझा भाऊ येडा होतोय का नाही बघ ए कुछ भी बोलते तू अग खरंच तर वहिनी चांगलं म्हणाल्या भैया को बतानाच पडेगा हा यही चाहिए वो हार्न कुमार छोड़ताच नहीं उसको हेच का ते गँगाने ए पोरानो लक्ष द्या जय ओ दिल दीवाने पूछो तो मैं जरा ए हीरो मी हाँ तूच हेल्मेट निकाल नाव काय तुझं अभिषेक आता माझं नाव अभिषेक आहे त्यात माझी काय चूक आहे तू या गावात आला ही चूक आहे तुझी अहो पण ते माझं काम होतं ना काय काम आहे अहो, हे ते आपले तात्या तात्या काय तात्या ए कोणता ते तात्या ओ तात्या कोण तात्या? अहो तात्यांकडे घरी काम आला? आहे. अहो तात्यांकडे काम आहे अहो तात्यांकडे काम आहे अहो ऐका अहो तात्यांकडे काम आहे माझं अहो मारू नका हे उचला अहो मारू नका सुरजा तू इथंच थांब मी भैयांकडे घेऊन जातो याला ओ सोडा की अहो मी काय केलं बोला काय होय हे दागिन्यात आमचे काय पॉलिश करायचे का नाही नाही मग मोडायचे का अहो नाही
मोडायचे नाहीत, घाण ठेवायचे. बर. खरेच आहेत. खरेच आहेत, पण आम्हाला खात्री करून घ्यायला लागते ना. हा बरोबर आहे. हिची पावती आणली कसली? दागिन्याची. नाही. अहो मग पण अहो पण आधी किती पैसे मिळतील ते सांगा ना. ठीक आहे. तीन तोळे आहेत. 36,000 होतील. फक्त 36,000? हो, आणि महिन्याला 3% व्याज लागेल. 36,000 म्हणजे लयच कमी होत आहेत. अहो आता 30,000 रुपये रेट चाललाय, म्हणजे 3 तोळ्याला 90,000 तरी मिळायला पाहिजेत ना. नाही नाही, एवढे कसे? अहो घाण ठेवायला एवढे पैसे द्यायला लागलो तर धंदा कसा करणार आम्ही? अहो पण हे लयच कमी पैसे होते. अहो कमी म्हणजे मार्केटमध्ये असाच व्यवहार होतो. अहो पण असं कसं? असं कसं म्हणजे? एक तर सोन्याची पावती नाही, त्यात तुम्ही दोघं पोर. कशावर तुम्ही चोरून आणले नसतील? चोरून म्हणजे? आईचे दागिने आहेत. कोणाच्या? कुणाचे म्हणजे? माझ्या आणि कुणाच्या? त्याचा प्रूफ काय? उद्या कोण आलं आणि म्हणलं की आमचे दागिने आहेत, काय कंप्लीट आली तर तोंड कसे आम्हीच पडणार ना. एक तर तुमचे दागिने घेऊन रिस्कच घेतोय ना ताई. ह्या कोण तुमच्या बहीण का? मामी बहीण. म्हणजे मामाची मुलगी म्हणजे? बाकी राहू द्या, ते दागिने द्या इकडं. चला हो अजिंक्य. हे ती बघ, आजी आणि जेडी. का अगं तिथं बघ की. तुला बरं आजच दिसतो ग कि उस बिचारे के पीछे पडी हो. बिचारा या बोक्यानं तर सोनाराच्या दुकानापर्यंत मजल मारली. अगं पण ह्यो इथं सोनाराकडे कशाला आला असेल जेडी बरोबर? अगं असेल काहीतरी, सोनं बिनं घ्यायचं असेल. मंगळसूत्र तर घ्यायचं नसेल ना? मंगळसूत्र कशाला घेईल? यांचं काय सांगता येत नाही. काहीतरी डाव चाललाय यांचा. काय ना काहीतरी गडबड आहे बघ. या आज्यानं जेडीचं काय चाललंय ते मला कळायलाच पाहिजे.